आणि जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सध्या ते बोलतायत. थेट जाऊयात. आता झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा कशाला झाला. पोलीस सुरक्षा वाढली पाहिजे असं वाटतं. चे 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 अजिबात नाही. त्यांच्याबरोबर तक्रार देणार गृह खात्याशी मी अजिबात माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही. मी तक्रार करणार नाही. मी काहीही करणार नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपकी गाड़ी के ऊपर हमला किया गया. संघटनेचं म्हणणं आहे जितेंद्र आव्हाड हे पळकुटे असं त्यांनी म्हटलं. मात्र तुम्ही ठाम होते अजूनही तुमच्या निर्णयावर. तुम्ही गाडीवर थांबवली. ते असं काहीतरी असं ते मुसलमानांना मुंबऱ्याचा पाकिस्तान करणार वगैरे हे असलं बोलून काय होत नाही. जितेंद्र आव्हाड यांच्या वाहनावर आज हल्ला झाला, तोडफोड करण्यात आली आणि याच प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण कोणतीही तक्रार करणार नाही. पोलिसांकडून आपल्याला वाढीव बंदोबस्त मिळावा अशी मागणीही करणार नाही असं आव्हाड यांचं म्हणणं आहे. पुन्हा एकदा जाऊयात आव्हाड यांच्या पत्रकार परिषदेत. जवळ एक दुकान टाकून दिलं आणि जेव्हा दुकानात कोणी येत नाही म्हटल्यावर गंगाराम कांबळेला विचारलं तुझ्या दुकानात कोणी येत नाही म्हणाल्यावर म्हणाले सकाळी मीच येऊन बसेन तुझ्या इथे, म्हणजे सगळी भेटायला येते. शाहू महाराजांचा वारसा जपायला पाहिजे ना. जर तो वारसा जपणार नसतील, त्याच्या विरोधात वागणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. जाहीररित्या सांगतो. वैचारिक लढाई आहे, मी सोडणार नाही वैचारिक लढाई. किती दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण का संभाजी महाराज विचार वेगळे होते. आता यांचं जे ते वक्तव्य समोर येते, कसं बघता याकडे? की वैचारिक अधिष्ठान असावं, तशी बैठक असावी. मुसलमानांना शिव्या देऊन तुम्ही हिंदू असल्याचं सिद्ध करता येत नाही. सर, ज्या प्रकारे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट झाली त्यानंतर तुम्ही एकमेव जे आहेत ते सत्ताधाऱ्यांवरती बोलताना पाहायला मिळते. जाणीवपूर्वक तुमच्यावरती अशा प्रकारचे हल्ले घडवून आणतात का, किंवा राजकीय हेतू काही आहे का असं वाटतंय? असला तरी असेल, नसला तर नसेल. मी काही धर्मनिरपेक्षते सेक्युलरिझम मध्ये कॉम्प्रोमाइज करणार नाही. जी माझी विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर, याच्यामध्ये कुठेही तडजोड होणार नाही. शिव शाहू फुले आंबेडकर ही नावं घेऊन आम्ही दररोज जगतो, मरतो. किंवा मरतानाही हीच नावं असतील, काही फरक पडत नाही. सर, हिंदी में जानना चाहेंगे जिस तरीके से आपके गाड़ी के ऊपर जो है हमला किया गया. नाव होतं ह्या प्रकरणामध्ये सुद्धा तेच वारंवार अशा दंगली घडवल्या जातात. त्या देखील आपण सांगितलं होतं की येत्या काळात अजून दंगली होण्याची शक्यता. कसं हे तर आहेच त्यांचा प्लॅन. आता प्लॅन आहेच त्यांचा. महाराष्ट्रात वातावरण निर्माण केलं जाते का दंगलीच्या संदर्भात जातीमध्ये? सर, त्यांचं बळ वाढलं जाते. एकंदरीत पाहायला गेलं तर वारंवार हल्ले करून महाराष्ट्राचं वातावरण कुठेतरी दूषित केलं जाते. महाराष्ट्राचं वातावरण दूषित व्हावं, जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावा, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण व्हावा, म्हणजे आपल्याला मतं मिळतील. लोकसभेच्या पराभवानंतर असं आहे की मुसलमानांनी मतं नाही दिली. सर्वात मोठा फटका इथला पुरोगामी मराठी माणूस आहे, त्यांनी दिला तुम्हाला फटका. अभ्यास केला, 31 जागा तुम्ही हरलात, त्याच्यातल्या 4 जागा फक्त मुसलमानांचं नाव घेऊ शकता. 27 जागांवर काय झालं? कोणी हरवलं तुम्हाला? आणि असं नाही की 3 आणि 4 हजारांनी हरले. तुमचे सुधीर मुनगंटीवार 2.25 लाखांनी हरले हो. सर, हिंदी में जानना चाहेंगे आपकी गाड़ी के ऊपर जिस तरीके से पत्रकार परिषद थाने के लिए रवाना हो रहे थे, उस दौरान आपकी गाड़ी पे जो है दगड़ फेंक की गई, गाड़ी को भी फोड़ा गया, जानलेवा हमला किया गया. इसको लेकर इस तरीके लगातार उनका भी बयान आ रहा था सामने. ठीक है, गाड़ी पे पत्थर मारे गए. हमको समझने के पहले जब हमने आगे जाके गाड़ी रुकाई